हरि ओम. योगदास उवाच. योगदासांचे प्रवचन. पंचाक्षय कोश. पाचामुखी पंचाक्षरी. पाचामुखी परमेश्वर असे म्हटले जाते. याच चालीवर आपल्या जीवनात 5 गोष्टी अशा काही आहेत की जर आपण त्यांचे ज्ञान करून घेतले आणि त्याप्रमाणे आचरण केले तर त्यायोगे आपले जीवन आनंदमय होते. आपल्या आयुष्यामधून सुखदुःख पुसले जाते. ही पंचाक्षरी आपले जीवन बदलून टाकते. त्यायोगे आपण आत्मसन्मुख होतो आणि या भौतिकाच्या चिखलात रुतलेली आपली जीवननौका सन्मार्गाला लागते. अर्थातच या पंचाक्षरींचे आचरण योगिक व्हावे लागते आणि त्याचबरोबर आपल्या आयुष्यामधून अयोगिक आचरण नष्ट व्हावे लागते. ऋषीमुनींनी सांगितलेल्या मार्गाने जीवनाची नौका हाकावी लागते. त्यायोगे आपण आत्मेच्छेने आचरण करतो, साक्षात्कारी होतो आणि मुक्त होतो. आपल्याला परमेश्वर, भगवंत श्री, योगेश्वर, पुरुषोत्तम प्राप्तीचा प्रसाद मिळतो. काही उदाहरणे. पंचाक्षरींची काही उदाहरणे पाहूया. यम. पंचाक्षरींची काही उदाहरणे द्यायची झाल्यास सर्वप्रथम योगाधिराज पातंजलींची आठवण होणे स्वाभाविक आहे. त्यांनी 5 यम म्हणजे आपल्या जीवनात अपरिहार्य असलेले, आपण आपल्या जीवनात पाळायलाच पाहिजेत असे, त्यांचे आचरण करायलाच पाहिजे असे धर्म सांगितले आहेत. धर्म याचा अर्थ आपल्या संचित उपभोगांप्रमाणे ते संपविण्यासाठी त्यानुसार नियतीकडून नैसर्गिकपणे प्राप्त जीवनात आपण जे स्वाभाविकपणे वर्तन आचरण करायचे असते त्याची रूपरेषा. ही रूपरेषा ठरवूनच त्याप्रमाणे आपला जन्म होतो आणि त्यासाठी योग्य असा देह धारण केला जातो. पुनर्जन्म यमदेवाकडून मिळत असल्यामुळे याला यमधर्म असेही म्हणतात. प्रत्येक सजीवाचे संचित भिन्न असते आणि त्यामुळे प्रत्येक सजीवाचा धर्म भिन्न असतो. इतकेच नव्हे तर जसजसे जीवन जगले जाते, वय वाढत जाते आणि त्याप्रमाणे संचित बदलत जाते, तसतसे आचरण बदलत जाते आणि तसतसा प्रत्येकाचा धर्म बदलत जातो. हा बदल प्रत्येकाने स्वीकारायचा असतो. योगाधिराज पातंजलींनी अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह असे 5 यम सांगितले आहेत. यांना मी पंचाक्षरी असे म्हटले आहे. कारण जरी प्रत्येक मानवाचा धर्म भिन्न असला, जरी तो वयानुसार बदलत असला, तरीही योगाधिराज पातंजलींनी सांगितलेले यम प्रत्येक मानवासाठी एकच एक, सदा तेच असणार आहेत. त्यात बदल होणार नाही. जोपर्यंत देहमुक्ती प्राप्त होत नाही तोपर्यंत हे यम पाळावेच लागतात. अशा अर्थी ते अक्षर आहेत. नियम. योगाधिराज पातंजलींनी 5 नियम सांगितले आहेत. त्यांनी शुद्धी, संतोष, तप, स्वाध्याय आणि ईश्वर प्रणिधान असे 5 नियम सांगितले आहेत. नियम पाळायची सक्ती नाही, परंतु नियम पाळले तर निश्चितच आपले जीवन आत्मेच्छेला अपेक्षित असे सुकर होईल आणि याच जन्मी आपली संचितामधून सुटका होईल. आपण देहमुक्त होऊ. कारण हे 5 नियम असे काही आहेत की त्यांच्या पालनाने मानव आपोआपच योगिक आचरण करू लागतो. योगिक आचरणासाठी तुम्ही अन्य कोणतेही नियम पाळायचे ठरविले तरी ते याच 5 नियमात बसणारे असतील. त्यांच्या पालनाने योगाधिराज पातंजलींनी सांगितलेलेच नियम आपोआप पाळले जातील. यामुळे यांना अशा अर्थी मी पंचाक्षरी असे म्हटले आहे. कारण योगाधिराज पातंजलींचे नियम मूलभूत आहेत आणि म्हणून ते अक्षर आहेत. ज्ञानेंद्रिये. आपल्याला बाह्य गोष्टींचे, वस्तुजगताचे ज्ञान होत असते. हे ज्ञान आपल्याला आपल्या 5 इंद्रियांमुळे होत असते. डोळे, कान, नाक, जीभ आणि त्वचा अशी 5 ज्ञानेंद्रिये आहेत. आपल्याला कसलेही, कोणतेही, कोठेही, कधीही, कितीही ज्ञान झाले
तरी ते ह्याच 5 इंद्रियांमुळे होत असते. उदाहरणार्थ, अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे एखाद्या अंधाला ब्रेल लिपीमुळे लिहिलेला मजकूर समजतो, परंतु त्यासाठी तो डोळ्यांऐवजी बोटांच्या, त्वचेच्या स्पर्शज्ञानाचा उपयोग करतो. यामुळे अशा अर्थी यांना मी पंचाक्षरी असे म्हटले आहे. जोपर्यंत देह जीवित आहे तोपर्यंत ज्ञानेंद्रिये टिकणार आहेत. अशा अर्थी ती अक्षर आहेत. कर्मेंद्रिये. कर्म करायला, कृती करायला आपण हात, पाय, मूक, शिन्न आणि गुद या 5 इंद्रियांचा वापर करतो. त्यांना कर्मेंद्रिय असे म्हणतात. आपल्याला कसलेही, कोणतेही, कोठेही, कधीही, कितीही काम करायचे झाल्यास याच 5 इंद्रियांचा वापर करावा लागतो. उदाहरणार्थ, हात नसतील तर त्याऐवजी पाय आणि पाय नसतील तर त्याऐवजी हात वापरला जातो. जोपर्यंत देह जीवित आहे तोपर्यंत कर्मेंद्रिये टिकणार आहेत. त्यामुळे अशा अर्थी यांना मी पंचाक्षरी असे म्हटले आहे. ती अक्षर आहेत. पंचकोश. तैत्तरीय उपनिषदात ऋषींनी 5 कोश सांगितले आहेत. अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश आणि आनंदमय कोश असे 5 कोश आहेत. कोणतीही साधना, उपासना, अक्रियायोग वगैरे उपाय अवलंबिले तरीही प्रत्येक मानवाला याच 5 कोशांच्या माध्यमामधून मुक्ती प्राप्त करावी लागते. यांना पर्याय नाही, कारण हे 5 कोश देहाशी निगडीत आहेत. देह असेपर्यंत हे कोश आपल्यात असणार आहेत आणि देहापासून सुटका झाल्याशिवाय मुक्ती शक्य नाही. यामुळे यांना मी पंचाक्षरी असे म्हटले आहे. अशा अर्थी हे पंचकोश अक्षर आहेत. माझ्या आयुष्ययोग या पुस्तकात याचे सविस्तर निरूपण केलेले आहे. पंच अधिक अक्षय बरोबर कोश. पंचाक्षरींची अशी ही यादी आणखी वाढविता येईल. उदाहरण म्हणून एवढी यादी खूप झाली. येथे सांगायचा मुद्दा असा आहे की जरी अशी पंचाक्षरी असली तरीही वरती उदाहरण म्हणून सांगितलेली आणि अशीच आणखी असलेली पंचाक्षरी देहपतनाबरोबर नष्ट होते. देह असेपर्यंतच ती अक्षर शाश्वत आहेत. परंतु आपल्या देहामध्ये असे काही 5 कोश आहेत की ते याही पलीकडे अक्षय, अमर, अव्यय, शाश्वत सदा असलेले आहेत. त्यांचा प्रतिजन्मी होत असलेल्या देहपतनाशी काहीही संबंध नाही. ते आपल्या पहिल्या जन्माला आपल्यात प्रस्थापित होतात. प्रतिजन्मी त्यांची संचिताप्रमाणे उत्क्रांती होत असते किंवा त्यांच्यात योग्य ते बदल होत असतात आणि आपल्या शेवटच्या देहपतनाला, मृत्यूला ते आपल्यापासून दूर होतात, परंतु नष्ट होत नाहीत. मधल्या काळात जन्मोजन्मी ते आपली साथ सोडत नाहीत. यास्तव त्यांना मी पंच अधिक अक्षय, पंचाक्षय कोश असे म्हणत आहे. हे कोश अक्षय म्हणजे सदा असणारे आहेत. ते संचितामुळे होणाऱ्या पुनर्जन्मात आणि विशेष म्हणजे मुक्तावस्थेतही होणाऱ्या पुनर्जन्मात आपली साथ सोडत नाहीत. महत्कृपेने जर आपले भगवंत श्री योगेश्वर पुरुषोत्तमामध्ये विलिनीकरण झाले तरच ते आपल्यासह विलीन होतात. जर भगवंत श्री योगेश्वर पुरुषोत्तमाच्या आज्ञेने आपण या विश्वात पुन्हा यात्रा केली तर ही पंचाक्षयी आपल्यात पुन्हा प्रविष्ट होते, कारण ही पंचाक्षयी अंशात्म्याला जोडलेली आहे. यम, नियम, ज्ञानेंद्रिये, कर्मेंद्रिये, पंचकोश आणि असेच जे आणखी काही आहेत यांना मी अक्षर असे म्हटले आहे, कारण ते देह असेपर्यंतच अक्षर म्हणजे नाश न होणारे आहेत. देहाबरोबर ते क्षर नाश होणारे आहेत. नव्या देहात ते नव्याने निर्माण होणार आहेत. परंतु येथे मी अक्षय म्हणजे देहपतन झाला तरीही आपल्यात असणारे, पुनर्जन्मातही आपल्यात असणारे, सायुज्य मुक्तीनंतरही आपल्यासाठी टिकून असणारे, अशा अर्थी अधिक क्षय, नाश तर होणार नाहीतच परंतु क्षीणही न होणारे
झीज न होणारे असे म्हटले आहे. ते क्षीण होत नसल्यामुळे त्यांचा नाशही होत नाही. ते क्षीण तर होत नाहीतच, परंतु ते भौतिक आचरण असेल तर अधोगतीकडे म्हणजे पुनर्जन्माकडे, किंवा आध्यात्मिक आचरण असेल तर परमगतीकडे म्हणजे मुक्तीकडे सदा वृद्धिंगत होत जातात. परंतु ते कधीही नष्ट होत नाहीत. ते सदा असतात असा अर्थ येथे अपेक्षित आहे. अक्षय यासंबंधी लिहिताना पहिला जन्म आणि शेवटचा मृत्यू हे शब्द समजायला सोपे जावेत म्हणून वापरले आहेत. कारण 84 लक्ष योनींच्या प्रदीर्घ यात्रेत आपला एकदाच जन्म होतो आणि एकदाच मृत्यू होतो असा भौतिक दृष्टिकोन आहे. या मधल्या काळात आपण फक्त देह बदलत असतो. परंतु आध्यात्मिक दृष्टिकोनामधून आपला कधीही जन्म मृत्यू होत नाही. आपण काही कालावधीकरता देह धारण करतो, देहात प्रगट होतो आणि त्या नियोजित कालावधीनंतर आपण देह त्याग करतो, देहामधून अप्रगट होतो. असे जन्मोजन्मी सुरू असते. देहमुक्ती मिळाली की यामधून सुटका होते, हेच परम ज्ञान आहे. हे पंचाक्षय कोश म्हणजे अंशात्मा, जीवात्मा, स्मृती, बुद्धी आणि मन हे पंचाक्षय देहाच्या अंतस्भागात असून ते सूक्ष्म, अदृश्य, अरूप, निराकार, अव्यय आहेत. असे असले तरी त्यांना देहात धारण होण्यासाठी कोंदणे आहेत. ती अशी: अंशात्मा अंतःकरण, जीवात्मा अंतःकरण परंतु संवेदना संपूर्ण देही, स्मृती मस्तक टाळू, बुद्धी मेंदू, मन येथे 2 मतप्रवाह आहेत. अंतःकरण किंवा मस्तक टाळू हे पंचाक्षय समजावून घेणे हा या लिखाणाचा हेतू आहे. त्याचा साक्षात्काराचा प्रसाद मिळविण्यासाठी, मुक्ती प्राप्त करण्यासाठी आपण सदुपयोग करावा आणि साक्षात्कारी व्हावे, मुक्त व्हावे अशी अपेक्षा आहे. हरिओम.